जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? तर तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन रेसिपी सोबत आली आहे. मी तेच रोजचं ब्रेड बटर किंवा आपला नुसता ब्रेड किंवा चहा ब्रेड असं खाऊन मला कंटाळा आलेला खूप. तर म्हटलं चला ह्याच ब्रेडपासून आज नवीन रेसिपी बनवूया काहीतरी आणि तुमच्यासोबत सुद्धा शेअर करूया. तर चला आपण मस्त ह्याच रेग्युलर आपल्या ब्रेडपासून ना काहीतरी नवीन आयटम बनवूया. तर आज मी बनवते मसाला ब्रेड. तर चला त्याची रेसिपी बघूया कशी आहे. चला माझ्यासोबत. तर मंडळी सगळ्यात आधी आपण ना कढई तापवून घ्यायची आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आपल्याला, थोडंसं म्हणजे एखाद चमचा. आणि ब्रेडचे हे बघा असे तुकडे करून घ्यायचे आपल्याला. व्हाईट ब्रेड किंवा ब्राऊन ब्रेड आवडत असेल तर तोही तुम्ही घेऊ शकता. आणि हे मस्त तेलात थोडंसं परतून घ्यायचं आहे जेणेकरून आपला ब्रेड मस्त असा क्रिस्पी होतो. हे बिलकुल ऑप्शनल आहे, तुम्हाला असं नसेल करायचं तरी काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मी तेल टाकले, तुम्ही बटर टाकलं तरी चालेल, टेस्ट मस्त येते, किंवा तुपाचा वापर केला तरी देखील चालेल. बघा मस्त आपण 1-2 मिनिट असं ना ब्रेडला म्हणजे भाजून घेतलं थोडंसं तेलामध्ये. आता काढून घेऊया एका प्लेटमध्ये. तर आता आपण ब्रेड मस्त तेलात हे तळून घेतलंय. आता ह्याच कढईमध्ये आपल्याला ना 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला जिरी मोहरी टाकायची थोडी थोडी आणि मस्त तडतडू द्यायची जिरी मोहरी. त्यानंतर 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, एक छोटासा बारीक चिरलेला कांदा ऍड करायचा आहे. कांद्याला मस्त गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत ना फ्राय करून घ्यायचे आपल्याला. तर हे बघा म्हणजे मस्त आपला कांदा देखील तळत आलेला आहे, ब्राऊन कलर आलाय त्याला, बघू शकता तुम्ही. आता ह्याच्यामध्ये ना मी बारीक चिरलेला टोमॅटो ऍड करणार आहे. टोमॅटो मस्त वितळून घ्यायचा आहे. मी फक्त इथे कांदा टोमॅटोचा वापर करणार आहे. जर तुम्हाला व्हेजीज आवडत असतील ना, तुम्ही गाजर म्हणा, मटार म्हणा, बाकी सगळ्या व्हेजीज देखील ऍड करू शकता. आता मस्त टोमॅटो वितळू देऊया आपण. आणि आता रियान देखील उठलेला आहे. मम्मा रेसिपी बनवायला लागली की ह्याला बरोबर कळतं, बरोबर उठून बसतो. आता ह्याच्यामध्ये ना आपण बाकीचे इन्ग्रेडियंट्स ऍड करूया. थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीनुसार, हळद, गरम मसाला अर्धा चमचा आणि घरगुती मसाला ऍड करते मी ते 1 ते 2 चमचे. जर तुम्हाला मसाला नसेल टाकायचा तुम्ही काश्मीरी मिरची पावडरचा देखील वापर करू शकता. आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला. तर हे बघा आपला मसाला देखील मस्त रेडी आहे. आता ह्याच्यात ना थोडीशी कोथिंबीर टाकायची आपल्याला, मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आणि आपण जे ब्रेड्स तेलामध्ये तळून घेतलेले ना ते बघा हे वाले, ते आता ह्याच्यामध्ये ऍड करायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे देखील आपल्याला, जेणेकरून हा मसाला सगळ्या ब्रेड्सला लागेल. अगदी झटकन अशी होणारी रेसिपी आहे, हेल्दी आहे. आणि तेच आपलं नॉर्मल रोजचं ब्रेड बटर, चहात आपण ब्रेड बऱ्याचदा खातो, त्यापेक्षा हे छान लागतं त्याच्यापेक्षा. अगदी 5 मिनिट पण लागत नाही ह्याला. आणि बघा ना किती टेम्पटिंग दिसतंय, मस्त. वा वा क्या बात आहे. ह्याला आपण 1-2 मिनिटं थोडंसं ठेवूया त्या कढईमध्ये. तर मंडळी हे बघा मस्त आपला मसाला ब्रेड रेडी आहे, बघू शकता किती मस्त दिसतो, यम्मी. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया हे मस्त. तर मंडळी मस्त आपला मसाला ब्रेड रेडी आहे. अगदी इन्स्टंट अशी रेसिपी आहे आणि विदिन 5 मिनिट्समध्ये होऊन जाते. आणि हे बघा ना किती यम्मी, टेस्टी आणि असं टेम्पटिंग वाटतं, असं वाटतं काहीतरी आपण कुठे कॅफेमध्ये वगैरे कुठला तरी पदार्थ खातोय. मला इथे एकटीलाच खायचं होतं म्हणून मी 2-3 ब्रेड घेतलेले. जर तुम्ही जास्त मेंबर असाल तर क्वांटिटी इन्क्रीज केली तरी चालेल ब्रेडची. वा हे बघा मस्त दिसतं एकदम. तर मंडळी हे बघा मस्त आपला मसाला ब्रेड रेडी आहे. तर खाऊन बघूया कसं झालंय टेस्ट. वाव मस्त लागतं एकदम.
तर तुम्हाला देखील असं झटकन काहीतरी बनवायचं असेल ना ब्रेडपासून, तर हा मसाला ब्रेड घरी नक्की ट्राय करून बघा. खूप यम्मी लागतोय, मस्त एकदम टोमॅटोचा वगैरे असा टँगी फ्लेवर येतोय. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटत राहीन मी अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. टिल देन बाय गाईज. खात राहा, मजेत राहा.